मित्रो नमस्कार. सांगली तक मराठीच्या इनसाइट स्टोरी या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत, अशी एक घटनेची माहिती घेणार आहोत. ती म्हणजे सर्वांचं हृदय पिळवटून टाकणारी अशी एक घटना. होय मित्रांनो, ही घटना आहे 2 ते 3 वर्ष मरण यातना भोगणाऱ्या आईवडिलांची. ही घटना आहे एका तरुणाची आपल्या आईवडिलांबद्दल असणाऱ्या क्रूर भावनेची. ही घटना आहे आईवडिलांची जे रोज मरण यातना भोगत होते. ही घटना आहे त्या निखिल यादवची जो आपल्या आईवडिलांना रोज मरण यातना देत होता. कारण आता बाप विलन जाणवतोय, बाप विलन दिसतोय, बाप एक खलनायक म्हणून आपल्याला दिसतोय, पण त्याच्या मागं खूप मोठी कहाणी आहे आणि ती कहाणी आपल्यासोबत सांगणं खूप गरजेची आहे. कारण आत्ता 3 ते 4 दिवसापूर्वी वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावामध्ये एक खूप मोठी घटना घडली. त्या घटनेने पूर्ण जिल्हा हादरून गेला. कारण आपल्या बापाने आपल्या पोटच्या गोळ्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला, अशी घटना सगळ्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. त्यामध्ये तो बाप एक खलनायकच्या भूमिकेत आला. पण मित्रांनो, एक जुन्या सिनेमातला एक डायलॉग आहे, एक वाक्य आहे, बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ऐकायला खूप सोपं वाटतं, पण ज्या बापानं ती अनुभवलेलं आहे, जो बापाने दुःख ते सहन केलेलं आहे, त्या बापाला त्या दुःखाचं महत्त्व माहिती आहे. खरं सांगायला गेलं तर वाटेगाव हे खूप चर्चेला असणारं गाव आहे. या गावाला खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळं या गावातील घटना ह्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळीकडं पाहिल्या जातात. त्याला खूप मोठा एक दर्जा दिला जातो या घटनेंना. त्यामध्ये 12/4/2026 रोजी ही घटना घडली. ती म्हणजे निखिल यादव हा मुलगा, त्याचं वय 31, उच्च शिक्षित, खूप कष्टाळू, प्रामाणिक, मृदू स्वभावाचा असा हा मुलगा. पण गेले 2 वर्षापासून त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. तरीही त्याच्यावर आईवडिलांनी उपचाराचे अथंक प्रयत्न केले. कराड असेल, ईश्वरपूर असेल किंवा अन्य मोठ्या मानसिक आजारावर उपचार केल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखवून त्याच्यावर उपचार करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला गेला. पण शेवटी त्यांना अपयश आलं. कारण निखिलच्या वागण्यामध्ये दिवसेंदिवस त्याची जी चिडचिड होती, त्याचा जो राग होता, त्याच्या मनावरचं संतुलन जे जात होतं त्याच्यावर त्याला ते कंट्रोल करू शकत नव्हता. त्यामुळेच गेले 3 वर्ष या निखिलचे आई वडील, त्याचा भाऊ हे मरण यात्रा भोगत होते. संध्याकाळी 7 नंतर त्याच्या आई वडिलांच्या अंगावर अक्षरशः काटा येत होता की आज आपण जगतोय की मरतोय. इतका निखिल त्यांच्याशी क्रूरपणे वागत होता. हे सर्वांना माहीत होतं, शेजाऱ्यांना माहीत होतं, पै पाहुण्यांना माहीत होतं. त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केल्या गेल्या होत्या. पण शेवटी कौटुंबिक विषय आहे. या कौटुंबिक विषयामध्ये कितपत बाहेरच्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवायची हा पण एक मर्यादेचा विषय आहे. त्यामुळे लोक एके वेळेपर्यंत ते भांडण सोडवायला जात होते. त्यानंतर निखिल सोडवायला जाणाऱ्या त्या शेजाऱ्यांच्यावरही तोंडसुख घेत होता. त्यामुळे कुठेतरी लोकही कंटाळत या विषयाला. पण शेवटी आपला पोटचा गोळा आहे, आपला मुलगा आहे, त्याच्या मरण यातना सहन करण्याला एक मर्यादा असते. पण त्या आई वडिलांनी ते सगळं सहन केलं. माझ्या अंदाजाने त्याचे वडील अरुण यादव हे तसे काबार कष्ट करणारे, मोरमजूर करणारे, शेताबातात राबणारे अशी व्यक्ती, जुन्या विचाराची व्यक्ती. हा निखिल, त्यांचा लहान मुलगा, हा उच्च शिक्षित, त्याला खूप खेळण्याची आवड. त्यामध्ये त्याला जास्त छंद होता तो कुस्ती खेळायचा. कुस्तीमध्ये तो चांगल्या पद्धतीनं तयारी झाला होता. त्याने नामांकित मोठ्या मैदानामध्ये 1-2 गदेचा मानकरी तो ठरला होता. त्याचं कौतुक इतकं ते वाटेगावच्या लोकांनी, नागरिकांनी त्याची चांगली मोठी भली मिरवणूक काढली होती एकेकाळी. असा हा निखिल. पण काळाने काहीतरी वेगळंच मान्य केलं होतं त्याच्या बाबतीत. त्यामुळं थोडंसं मागील 2 वर्ष ते 3 वर्षापासून त्याची मानसिक संतुलन बिघडल्यामुळं तो घरी इतका त्रास देत होता की अक्षरशः वडिलांना त्याला ही पाऊल उचलण्याची वेळ निखिल आणली त्यांच्यावर. कारण संध्याकाळी 7-8 नंतर निखिल घरी यायचा.
घरी आल्यानंतर वडील रानातून काबार कष्ट करून घरी बसलेले असायचे, आई शाळेतून आलेली असायची, हा घरी यायचा, काही ना काहीतरी कारण काढून वाद घालायचा. वादाचं इतकं वातावरण निर्मित व्हायची त्याच्या घरात की भांडी बाहेर फेकून देणं, केलेलं जेवण टाकून देणं, वडिलांच्या अंगावर जाणं, आईच्या अंगावर जाणं, शिव्या देणं, हे इतकं मोठं प्रचंड त्यांनी वातावरण दहशतीचं घरी तयार केलं होतं की आई वडील अक्षरशः घरातून बाहेर रात्रीचे दुसऱ्यांच्या घरी जाऊन आसरा घेत होते. इतकी त्याची दहशत त्या घरामध्ये निर्माण झाली होती. गेले 3 वर्ष झाले हा अरुण यादव त्यांचे वडील यांनी ही यातना भोगली होती. 12/4/2026 रोजी नेहमीप्रमाणे निखिल घरी आला. बाहेरून घरी आल्यानंतर जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्यांनी काही ना काही कारणावरून आईशी वाद घालायला सुरू केलं. आईशी वाद घातल्यानंतर वडिलांनी थोडंसं मध्ये मध्यस्थीची भूमिका घेतली. त्या दिवशी त्यांनी वडिलांच्यावरही तोंडसुख घेतलं. वडिलांच्यावर जे सगळं क्रमप्राप्त होतं, कारण गेले 3 वर्ष हाच गाडा सुरू होता त्यांच्या घरामध्ये. पण कुठंतरी त्या वडिलांना ते भांडणाचं, ते वादाचं पाणी त्यांच्या डोक्यावरून चाललं होतं. त्यांना कुठंतरी थांबवायचं होतं. निखिलला दवाखान्यामध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करून माझा मुलगा बरा होईल त्या अपेक्षेने त्यांनी अथांग प्रयत्न केले. पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण त्याला कुठं यश आलं नाही. त्यांच्या मुलाचा त्रास त्यांना बघवत नव्हता. आपला लहान मुलगा हा कुठंतरी वाहत चालला आहे, व्यसनाधीन होत चालला आहे, चुकीच्या संगतीमध्ये आहे, कुठंतरी हा थांबला पाहिजे. त्याच्यावर बसून त्याच्याशी मित्रासारखं बोलून त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी कासेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर तक्रारही दाखल केली, जेणेकरून पोलीस स्टेशनच्या दबावाखाली त्याच्या मानसिकतेत काहीतरी सुधारणा होईल. पण कुठलं सुधारेल तो निखिल कसला, हे कुठं सुधारण्यापेक्षा खूप पुढे गेला होता. 12/4/2026 रोजी वार रविवार, त्या दिवशी सकाळी पहाटे 4च्या दरम्यान तो झोपलेल्या अवस्थेत वडिलांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केलं. हे ऐकायला खूप अवघड वाटतं की किती क्रूर असेल हा बाप, किती निष्ठुर असेल हा बाप, किती निष्ठुर असेल ती आई की त्यांच्या डोळ्यापुढे स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलाचा खून केला. पण जर आज निखिलला मोकळं सोडलं असतं तर निखिलनं नक्कीच असं बोललं जातंय की या दोघांचाही जीव घेतला असता. तरी जीव घेऊन जरी निखिल सुखी राहणार असेल तर आई वडिलांनी कदाचित स्वतःचा जीवही अर्पण केला असता. पण निखिल हा इतका त्रास देणारा मुलगा ठरला होता की त्या आई वडिलांना अन्न सुद्धा गोड लागत नव्हतं. या सगळ्याचं सांगण्याचं तात्पर्य असं की बाप हा खलनायक झाला का, बाप हा विलन झाला का, बापाने ही भूमिका का घेतली, त्या बापाच्या मनावर काय यातना आली असतील. आपल्या पोटच्या गोळ्याच्या डोक्यात दगड घालणं हा साधा माणूस, हा निर्व्यसनी माणूस आहे. अरुण यादव यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. ह्या निर्व्यसनी माणसांनी ही भूमिका घेतली. ते सांगत होते की इथं मरण्यापेक्षा मी तुरुंगात जाऊन तिथं 2 घास सुखानं खाईन. इतकी मोठी त्यांची तळमळ झाली होती, इतकं त्यांना असह्य झालं हे सगळा त्रास. त्यामुळे हे घेतलेलं पाऊल आहे. आणि त्यामागं बाप हा खलनायक नाही, परिस्थितीनं ग्रासला होता, हे आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. कारण मुलांनीही, आजकालची पिढी मित्रांनो ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारी पिढी आहे. त्यांना व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर कंटिन्यू अडकून पडणारी पिढी आहे. त्यांना आई वडिलांचं कष्ट, आई वडिलांचा त्याग, आई वडिलांचं प्रेम हे कुठं दिसायचं बंद झालेलं आहे. त्यामुळे किमान त्यांनी आपल्या आई वडिलांना काय नेमकं हवं आहे, आई वडिलांचा आनंद कशात आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्र आपला संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला त्या जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या वडिलांच्यावर वेळ येते की आपल्या पोटच्या गोळ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करावा. हे खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे या वडिलांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. कारण आता निखिलची आई एकटी पडली आहे. त्यांचा मुलगा हातातून गेलेला आहे. आता त्यांचा नवरा जेलच्या वाऱ्या करतोय, आता जेलमध्ये अडकलेला आहे. यातनं मार्ग काय निघणार. आणि खरंच म्हणजे आता माध्यमांमधनं बरेच लोकांच्या तोंडातून सोशल मीडियामधनं बोललं जातं की बातम्यांना त्या हेडिंग दिलं गेलेलं आहे की बापाने निष्ठुरपणे मुलाचा खून केला, समाजाला काळिंबा लावणारी ही घटना आहे हे बोललं जातं. कारण प्रथमदर्शनी बरोबर आहे, जे प्रथमदर्शनी ज्याला ती घटना माहीत नाही, बाकीच्या या मागे इतिहास काय हा माहीत नाही, त्या लोकांना हे सगळं या गोष्टी बरोबर वाटतील. पण खरंच हे सांगली तकच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय
की नेमकं याच्यामागं काय 2 ते 3 वर्षामध्ये घटनाक्रम काय आहे, हे इतकं मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण काय आहे, निखिल यादव यांच्या चुका काय आहेत, अरुण यादव यांना हा स्टँड घेण्यामागचं कारण काय आहे, हे सांगण्याचा आम्ही सांगली तकच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. कारण हे कळणं गरजेचं आहे की एवढं सोपं नाही की आपल्या मुलाच्या डोक्यात दगड घालणं. बोलणं सोपं, करणं खूप अवघड. पहाटे 4 वाजता त्या व्यक्तीनं आपल्या मुलाच्या डोक्यात दगड घातला, त्याचा जीव गेला. ज्या वेळेला जीव गेला त्यावेळेला त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि घडलेली घटना त्यांनी त्यांना सांगितली. त्यांना पळून जाता आलं असतं, त्यांना बरंच काही या गोष्टींना पळ काढता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. कारण त्यांना त्या मरण्यातना नको होत्या. अक्षरशः त्यांनी आपल्या बायकोचा जीव गेला असता किंवा स्वतःचा जीव गेला असता. बायकोच्या प्रेमाखातर, मुलाच्या प्रेमाखातर त्यांनी बरेच हॉस्पिटल वाऱ्या सुद्धा केल्या मुलासाठी बोलका भरावी यासाठी. पण कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीचा शेवट असा होणार होता, दुर्दैवी होणार होता, हे विधिलिखित असेल. त्यामुळं निखिलचाही दुर्दैवांचा झाला. खूप गुणी मुलगा होता. गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी खूप चांगल्या पद्धतीने तो समाजात वावरत होता. एका संस्थेत तो काम करत होता, काबार कष्ट करत होता. पण 2 वर्षानंतर कुठतरी नीतीनं त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं नियोजन बांधलं होतं. त्यामुळे कुठं निखिल हा मनोरुग्ण झाला. त्यामुळे ही घटना घडली. वाटेगाव तालुका वळवा येथे दिनांक 12/4/2026 रविवारी हा घटनाक्रम घडलेला आहे. पहाटे 4 वाजता झोपलेल्या जागेत निखिलच्या वडिलांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलेली आहे. हे आता पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला असणारा विषय आहे. त्याच्या पाठीमागं अरुण यशवंत यादव, सुलभा अरुण यादव ह्या 2 दाम्पत्याचं नेमकं काय मरण होतं हेही तितकं जाणणं गरजेचं आहे. निखिल आता आपल्यात हयात नाही, हे वाईटच आहे, हे दुर्दैव आहे. पण त्याच्या पाठीमागे आता त्या वडिलांवर काय अवस्था असेल, त्या आईवर काय अवस्था असेल, आपल्या पोटच्या गोळ्याला आपण स्वतः मारले, हे समाज कसा स्वीकारेल हे त्यांच्या डोक्यात सुरू असेल. ते जगून आता मरण्याचे यातना भोगत असतील, कारण त्यांच्या पोटचा गोळा त्यांच्यापासून लांब गेलेला आहे. पण तरी नेमकं ह्या दोघांची चूक कितपत आहे, या दोघांना कितपत मरणयात्रा भोगाव्या लागलेल्या आहेत, त्यामुळे घेतलेली ही भूमिका आहे अरुण यशवंत यादव यांनी. त्यामुळं आपण महाराष्ट्रभर बघताना त्या वडिलांना खलनायकाच्या भूमिकेत किंवा त्यांना कुठेतरी गुन्हेगारीच्या नजरेने न बघता त्यांनी फक्त आपल्या मुलाच्या इथून पुढे न होणारा त्रास, त्याला तो खूप आता इथून पुढे होणाऱ्या त्रासातून मुक्त झाला. सांगली तकच्या माध्यमातून आम्ही निखिल यादव च्या खून खटल्याची एक इन्स्टा स्टोरी आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये बाप या शब्दाचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे बाप या शब्दाला कुठतरी आरोपीच्या नजरेनं बघू नये. बाप हा शब्दात खूप मोठं वजन आहे, ते कुठेतरी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निखिलचे वडील अरुण यादव हे आता इथून पुढच्या काय जी शिक्षा होईल त्याला सामोरं जाणारच आहेत. त्यामुळे इथून पुढे अशा घटना घडू नयेत समाजामध्ये. आपल्या मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये संवाद असावा. संवादांमधनं काय होणारे त्रास आहे, त्या त्रासांवर बरेच उपचार असतात. ते उपचार करण्यामध्ये सुद्धा आई वडिलांनी मोठ्या पद्धतीने पाऊल उचलावं. आणि मुलांनी आपल्या वडिलांबद्दल, आईबद्दल किंवा आपल्या स्वतःवर जर काही मानसिक ताण येत असेल तर आई वडिलांसमोर, मित्रांमध्ये, पै पाहुण्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये हे बोलून आपल्या मनाचा ताण कमी करून आपल्या डोक्याला होणारा त्रास कमी करावा, हीच यामागं सांगण्याचा हेतू आहे. सांगली तकसाठी संपादक चितुल कुमार शेटे, वाटेगाव.